केलेली नाहीये फिरायला. आता करीन, दसऱ्यानंतर सुरुवात करीन. पहिला दसरा मेळावा आपला परंपरेनुसार शिवतीर्थावर शिवाजी पार्कवरती मी घेणार आहेच आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र फिरायला लागेल. पण मी जिथे जिथे जातो, अगदी एक दोन ठिकाणी मी गेलो शेताच्या बांधावरती, तिथे शेतमजूर महिला काम करत होत्या. मी गेलो त्यांच्यामध्ये, म्हटलं ताई काय कसं काय? हा बरं आहे. म्हटलं आता काय तुम्हाला 1500 रुपये मिळतात? बरं आहे ना तुमचं? काय म्हणे त्या गद्दाराला 50 खोक्या आणि आम्हाला 1500 मध्ये काय घर चालतं काय म्हणे? हे गद्दारी करावी की काय आम्ही? आम्हाला फक्त 1500 रुपये. माझ्या पोराला ऍडमिशन द्यायचे, 1500 रुपयात होणार काय? म्हणजे आता ही महाराष्ट्राची ओळख तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख अशी करताय? गद्दाराला 50 खोके आणि बहिणीला फक्त 1500. बरं 2014 साली हेच जे नरेंद्रभाई मोरे आपले तिकडे बसलेत, आम्ही त्यांचा प्रचार करत होतो. आम्हाला वाटलं होतं आता काय अच्छे दिन आएंगे, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये येणार. 15 लाखाचे 1500 का केले? 15 लाख देणार होता, त्याचे 1500 का केले? पण ह्यांचा जो कामा आहे की तुम्हाला बिझी ठेवायचं, आपल्याला भांडत ठेवायचं. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय मध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना बेजार करून टाकायचं आणि जी मलई आहे ती मलई ह्यांच्या सगळ्या चेला चपाट्याने खायला द्यायची. आज का कालच बातमी आली, चंद्रशेखर बावनकुळेंना ती कुठली तरी जागा दिली, त्यांना आलं ना बातमी तुमच्यापर्यंत? करोडो रुपयाची जागा जवळपास फुकटात दिली त्यांना. मी इकडे नागपूरला आल्यानंतर मला सकाळी माझे पदाधिकारी भेटले. मला म्हणाले साहेब आपलं सरकार आलं ना की याची चौकशी लावायची. म्हटलं नाही, चौकशी अजिबात नाही लावायची. मग म्हटलं आपण सरकारकडे जाऊ आणि बावनकुळेला जिथे जमीन दिली ना तिकडेच आजूबाजूला दुसरी त्याच दराने जमीन दुसऱ्या माझ्या माणसाला देऊन दाखवा तुम्ही, तर मग मानू आम्ही याच्यात भ्रष्टाचार नाही. पण मूळ मुख्य शहरातले मोक्याचे भूखंड आपल्याला भांडण करत ठेवून, दंगली पेटवून हे सगळे मलई खात आहेत. भूखंडाचं श्रीखंड हे बावनकुळे सारखे भाजपवाले खात आहेत. बरं मला वाटलं होतं की अदानीचा जो राक्षस आहे तो फक्त मुंबईत आहे, की धारावीमध्ये त्यांनी जो काय हाहाकार केलेला आहे, मुंबईमध्ये हाहाकार केलेला आहे, तो सगळा विषय मी मांडणारच आहे नंतर, दसऱ्याला मांडेन किंवा नंतर मांडेन. पण आज बातमी मी वाचली की आपल्या विदर्भातली चंद्रपूरची एक शाळा कोरमेल कॉन्व्हेंट स्कूल ही सुद्धा अदानीला देऊन टाकली. अदानी म्हणजे काय राष्ट्रसंत आहेत की काय? की सगळे जय देवा जय देवा जय अदानी बाबा अशी आरती म्हणणार की काय सगळे? ते बाकीची माणसं काय मेलेत? वन नेशन वन इलेक्शन, मी म्हणेन तसं नाहीये. यांचं वन नेशन वन कॉन्ट्रॅक्टर ही या मोदींची धारणा आहे की एकच कॉन्ट्रॅक्टर असला पाहिजे, तो म्हणजे माझा बाब्या हा अदानी. आमच्यावरती जेव्हा तुम्ही घराणेशाहीची टीका करतात, काही जण इथले उठवण बोल म्हणतायत की काही ना त्यांचं फक्त कुटुंबच सांभाळायचं असतं. होय, कुटुंब वत्सल मी आहेच, माझे सगळे कुटुंब वत्सल आणि हेच माझं कुटुंब आहे. जेव्हा करोना आला होता, जेव्हा हे भाजपवाले बोंबलत फिरत होते, अगदी कोश्यारी सुद्धा मंदिरं उघडा, मशिदी उघडा, सगळी चर्चेस उघडा, तेव्हा मी सांगितलं की नाही, सगळेजण हे करोनाग्रस्त होऊ शकतात, त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं, कृपा करा आणि ही प्रार्थना स्थळं आता उघडायला देऊ नका. मी उघडणार नाही. मला अभिमान वाटतो, ते किती बोंबलले तरी माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने माझा कुटुंब प्रमुख म्हणून जे मी बोललो ते तुम्ही मानलत. म्हणून तिकडे जसं योगी आणि त्यांच्या राज्यात घडलं तसं माझ्या महाराष्ट्रामध्ये घडलं नाही. हे तुमचं कर्तृत्व आहे, माझं कर्तृत्व नाही. आणि तेव्हा मी एक ती घोषणा दिली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. अरे होय, हे सगळं कुटुंब माझं आहे आणि या कुटुंबाची जबाबदारी माझी आहे, हे पुढाकार घेऊन मी बोललो होतो. नाही तर मध्ये आता ते आलं होतं पेव, बरं झालं बंद झालं. मोदी परिवार. अरे परिवार कुठे? तुम्ही फिरताय इकडे, आज इथे दिले गेले, उद्या बाई तिकडे गेले, परवा तिकडे गेले. परिवार कुठे तुम्हाला? मग माझी जनता जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेची काळजी घेतली, मुलाबाळासारखी घेतली, आणि शिवाजी महाराजांनी एकदाच फक्त आग्र्याला बंदिवान होऊन म्हणून जावं लागलं होतं का? कारण मिर्झा राजे जयसिंग हिंदू होता, पण आपल्याच माणसांवरती चालून आलं. हेच आपलं दुर्दैव आहे. आणि त्यांनी ओळखलं की या राजाचा जीव हा सिंहासनात नाही, त्याच्या रयतेमध्ये आहेत, म्हणून त्यांनी छळायला सुरुवात केली. आणि महाराजांनी बघितलं की माझ्या रयतेचा छळ चाललाय, काय करू शकतो? आग्र्याला गेले, पण आग्र्याला जाऊन सुद्धा औरंगजेबात सुद्धा
समोर जे झुकले नाही ते या अब्दाली समोर आपण झुकू असं यांना वाटतं. ही आम्हाला मिळालेली शिकवण आहे. आज तर नुसती सुरुवात होते, अजून विधानसभा बाकी आहे. काय करणार आहात विधानसभेला? काय ठरवलं की नाही? काय जोर दिसत नाही, काय दिसतंय? अरे असा एवढ्या मोठ्या जोरात बोला की समोरून इकडे उमेदवारच उभा राहता कामा नये. जशी लोकसभा तुम्ही निवडून दिलात, अमित शहा पवार साहेबांना आणि मला संपवला येतोय, संपू देणार तुम्हाला मी सरळ सांगतो, मला संपवायचं असेल तर माझी जनता